अविनाशबद्दल अदितीच्या मनात काय आहे हे जरा तू विचारशील? कशी वाटेल अदिती अविनाशची जोडी? काय रे, काय झालं? काही नाही. जय, जय काय झालंय? काही ठीक आहेस ना? काही काम आहे का? मला सांग, मी करते. मी पण आहे. जय, तू इथे का बसलायस? म्हणजे केबिन मध्ये का नाही बसलास? अदिती मॅडमची वाट बघतोयस का? बघ रे बाबा, मॅडम बिझी आहेत आता. काय माहित कधी येतील बाहेर. आता कळतंय मी का सांगत होते की हे प्रोजेक्ट तुला आणि मलाच द्यायला पाहिजे म्हणून. नाही, आता काय होणार की काम नेहमीसारखं तूच करणार. यांचा काही उपयोग आहे का मॅडमचा? रजनी, काय प्रॉब्लेम आहे? मी इथे बसलोय ना शांत, आणि माझ्या कामाचं काय करायचं ते मी बघतो ना. तुला कोणी काही विचारलंय का? जय, तू एकदम रजनी मॅडम बसू द्या ना त्याला शांत. काहीतरी कामाचा विचार करत असेल. रजनी, अगं बरोबर बोलतोय तो. अदिती मॅडम, हा तुमचा पेन ड्राईव्ह मी विसरलो होतो. थँक्यू सो मच जयराम. मी हाच शोधत होते. शी, एवढंच काम होतं का? पेन ड्राईव्ह तर मी पण दिला असतं तिला. त्याला तुम्हाला द्यायचा नसेल, सिंपल आहे. अदिती मॅडम, मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे, पण इथे नको. आपण जरा रिसेप्शनवर बोलूया. मिस जावळकर, तुम्ही जयरामना सांगितलं? नाही सर, मी सांगणारच होते. नाही, ठीक आहे, मी सांगतो. जयराम, तुम्ही माझ्या केबिन मध्ये या. हा, येस सर. मिस जावळकर, 15 मिनिटात आपल्याला मीटिंगसाठी निघायचं. ओके सर. मिस जयराम, या. हो सर. मिस्टर जयराम, अविनाश, मीटिंगला निघायला तुला अजून वेळ आहे का? हो, मला जरा वेळ लागेल. मग मला आता निघायला हवं. तू नक्की येणार नाहीस रिसेप्शनला? नाही, हे काम संपवायचं मला त्याआधी. मिस्टर जयराम, तुम्ही बसा. जयराम, मी आणि मिस जावळकरने प्रेझेंटेशन बघितलं, चांगलं झालंय. फक्त एक त्याच्यात पॉइंट मला मिसिंग वाटला. म्हणजे माझं आणि मिस जावळकर दोघांचं एकमत आहे, तर तो आपल्याला जरा. एक्सक्यूज मी, मग मी निघते. हो. जय,
तर तो पॉइंट आपण ऍड करावा असं आम्हाला दोघांनाही वाटतंय. अजून कसं नाही आला हा? काय झालं? नाही काय नाही. कसला एवढा विचार करतेस? प्रेझेंटेशनचा ना? छान होणार प्रेझेंटेशन, डोंट वरी. मी जरा निघते. मला ना घरी जाऊन एका फंक्शनला जायचंय. ओके. लग्न आहे. क्लिअर झालंय का? हो सर. तुम्हाला काय ऍड करून हवंय ते कळलं मला. मग इथेच करताय का? सर माझ्या केबिन मध्येही फाईल आहे, मी त्यात ऍड करून तुम्हाला मेल करतो. ठीक आहे, पण अर्जंट पाठवा. या. सॉरी मला माहिती आहे मला उशीर झाला, पण मी आता जे काही बोलतोय ते मुद्दे खूप महत्वाचे आहेत. काय? अरे जयरा, तू देखील चाललास आदिती बरोबर मीटिंगला? नाही नाही, मी ते प्रेझेंटेशन बद्दल बोलायला आलो होतो. हो, आजच मीटिंग मध्ये सरांनी ही जबाबदारी मला दिली आहे. सो ते परफेक्ट व्हायला हवं ना? हा. हो, काही काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. चल, ऑल द बेस्ट. थँक्यू. अदिती ऐक, मला खूप महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. बोल ना, काय झालंय? सगळ्या गोष्टी आता हाताबाहेर चालल्यात. म्हणजे म्हणजे तुमचं काम झालं असेल, जय सर, तुमचं काम झालं असेल तर अविनाश सरांनी सांगितलंय मेल पाठवायला. काम झालं असेल तर. अविनाश सरांनी काम दिलंय का? मग तुम्ही ते काम पूर्ण करा, तोपर्यंत मी माझ्या डेस्कवर आहे. काम झालं की सांगा. थांब, काही बोलू नकोस. लग्न नाही, लग्न नाही. हॅलो अदिती, तू जरा कॅफेटेरियाच्या इथे येऊन थांबतेस? मी हा मेल सेंड करून लगेच येतो. प्लीज थांब अदिती, मला बोलायचं आहे तुझ्याशी.
हां 2 मिनिटात आलो. हवं असतं तेव्हा सगळं स्लो होत आहे असं वाटतं. लवकर का लोडत नाही आता ही अटॅचमेंट. अदिती मॅडम तुम्ही इथे? हो पाणी प्यायला आले काका. अहो मग तांगडेला सांगायचं ना. ते कामात होते. तांगडे आणि कामात नाही, यापेक्षा काय महत्वाचं काम आहे त्याला जाऊन विचारतोस. नाही काका, अहो राहू द्या ना. हे काय घेते मी. तुम्हाला काही हवंय का? मला कॉफी. घ्या ना. नाही मी घेते ना. नाही, त्यापेक्षा तांगडेला सांगतो ना तुमच्या डेस्कवर आणून द्यायला. नको काका, मी घेते. ठीक आहे. जय कसा नाही आला अजून? काय महत्वाचं बोलायचं असेल त्याला? फायनली. मिस्टर जयराम, तुम्ही कुठे अर्जंटली बाहेर चाललाय का? काही महत्वाचं काम आहे? काय झालं सर? मला त्या ऑस्ट्रेलियाच्या एक्सपेन्सेस बद्दल डिस्कस करायचं तुमच्याशी. इट्स व्हेरी अर्जंट. ओके, मी 2च मिनिटात जाऊन येतो सर. मिस्टर जयराम, मी अर्जंट आहे असं म्हटलंय. पण सर मी तुम्हाला अविनाशनी काही काम दिलंय का? नाही, मी बोलतो त्यांच्याशी. नाही सर, इट्स ओके. मग आपण करूया ना डिस्कस? येस सर. अदिती मॅडम, तुम्ही इथं आहात होय? हो कॉफी पिते मी. पण अविनाश सर निघाले ना. सर खाली गेले सुद्धा. तुम्ही त्यांच्याबरोबर मीटिंगला जाणार आहात ना? हो. अदिती मॅडम, अहो हे काय, अविनाश सर तुमची खाली गाडीमध्ये वाट बघतायत आणि तुम्ही इथं. बघा, तुम्हाला काय हवंय का? नाही निघा निघा, लवकर निघा, चला. हे काय निघते मी. नवरे सर, जर तुम्हालाच येऊन सांगायचं होतं तर मला का पाठवलं? मला काय दुसरे उद्योग नाहीत का? दुसरे उद्योग मी न सांगता आलोच. हं? मिस्टर जयराम, एवढे रेस्टलेस का तुम्ही? तुम्हाला काही हवंय का? नाही सर. सर पाणी.
मिस्टर जयराम, आय थिंक यू आर स्टार्विंग. एखाद्या वाळवंटातून आल्यासारखी परिस्थिती झाली आहे तुमची. जा, बाहेर जाऊन काहीतरी खाऊन पिऊन या. जा. थँक्यू सर. गेली आता आदिती. अरे जय, काय झालं? काय बघतोय? नाही रे, कॉफी घ्यायला आलो होतो. बरं झालं मला कंपनी मिळाली कॉफी घ्यायला. ऍक्च्युली माझी जस्ट घेऊन झाली, मी निघालोच होतो. लय वर्कलोड असतो ना आजकाल. लोकांना सलग सुट्ट्या मिळाल्या पण आपल्याला त्रास. तू साई, हा, आदिती मॅडम कुठे दिसल्या? असतील बाहेर. ओके. अरे सॉरी, त्या अविनाश सरांबरोबर मीटिंगला गेलेल्या आहेत. मी पण माझ्या जागेवर जाऊन कॉफी घेतो, नाही तर नवरे काका माझ्या नावाचा जप सुरू करतील. तिथे फोन उचल. हाय, हॅलो. कुठेस? नाही ते जाऊ दे. हे बघ ऐक, मी आता कॅफेटेरिया जवळ आहे. अरे अदिती नाही, जुई बोलते. ती तिचा फोन इथेच डेस्कवर विसरून गेली. काय झालं? काही काम होतं का? अच्छा मला सांग, तू कॅफेटेरियात आहेस का? हा. मी बाहेरच आहे. मी येऊ का तिथे? नाही नाही, ठीक आहे. काय ग, कोणाशी बोलत होतीस? जयशी. ऍक्च्युली ना, आपल्या ऑफिसमध्ये ना, आपण नाही का लहानपणी ते 2 माचीस एकमेकांना जोडून त्याला दोरा बांधून ते फोन नाही का तयार करायचो, तसे फोन दिले पाहिजेत आता. नाही तर काय, इथले ते कसले फोन करता? त्याने अदितीला फोन केला होता, पण ती तिचा फोन इथेच डेस्कवर विसरून गेली. पण तिला का फोन केला होता? रजनी मॅडम, ते तुम्ही नाही का मागे एकदा ऑफिस मध्ये येऊन जयला फोन केला होता, मी नाही येणार म्हणून? वेगळी मजा असते ना त्याच्यात. तिला का फोन केला होता? असं त्यांचं काहीतरी काम म्हणून केला असेल. जाऊ दे. जय, काही काम आहे? जी, आदिती मॅडमचा फोन देतेस का प्लीज? थँक्यू. जय, काय झालं? काही नाही. असा काय हा? बिनसलाय का असं काही? गेला तो. तिथेच उभी राहणार आहेस का दिवसभर? काम नाहीये? सर, ऍक्च्युली आपलं एक्सपेन्सेस बद्दल बोलणं झालं होतं, पण मी अजून काही डिटेल्स काढल्यात ज्यामुळे तुम्हाला जास्त क्लॅरिटी आहे. आणि हो, मी मेलही करून ठेवलाय. तुम्ही मेलवरच चेक करू शकता. तुम्हीच सांगा. सर, ही त्या बजेटची फाईल. सर, आपण ज्या एजन्सीकडनं त्या हॉटेलची लिस्ट मिळवली होती आणि
ही त्या हॉटेल्सनी आपल्याला दिलेली बजेट लिस्ट. ह्या दोन्हीमध्ये सेपरेशन केलंय, ज्यामुळे कळायला सोपं होईल. ते साधारण 700 आपले हे क्लायंट्स. एक्सक्यूज मी मिस्टर जयराम, काही झालंय का? नो सर. पण मगाचपासून तुम्ही खूप अस्वस्थ वाटताय. यू नीड अ ब्रेक. नाही नको सर. मला तसं दिसतंय म्हणून मी बोलतोय. मला माहित नाही तुमचा काय प्रॉब्लेम आहे ते, पण मला जाणवतोय तो. माझ्या कामावरती याचा काहीही परिणाम होता कामा नये म्हणून बोलतोय मी. तुमच्यावर प्रेशर आहे का कसलं? नाही सर. तुमचा चेहराच सांगतोय मिस्टर जयराम. प्लीज आता काहीही कारण देऊ नका. तुमचा जो काही पर्सनल प्रॉब्लेम असेल ना, मला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही. माझ्या कामावरती त्याचा परिणाम होता कामा नये.